आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ करणार दत्त पॅटर्न, शारपण मुक्तीच्या यशोगाथेसाठी सहकार्य। कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांची ग्वाही। राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चोपण क्षारपड जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज आणि केंद्रीय लवणता सुधार केंद्र कर्नाळ, हरियाणा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली या तंत्रज्ञानाचा वापर शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते। उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्षारपण मुक्तीचा दत्त पॅटर्न यशस्वी ठरला आहे। हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। देशात सामुदायिक पद्धतीने आणि स्वखर्चाने क्षारपड जमीन सुधारणा केल्याची अतिशय कमी उदाहरणे असून गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने झालेले काम हे अतिशय चांगले उदाहरण आहे। हसूर येथे 100 एकर क्षारपड जमीन सुधारणा मेनलाईन खुदाई कामाचा शुभारंभ क्षारपड मुक्तीचे झालेल्या कामासंदर्भात आयोजित अभ्यास दौऱ्यात ते बोलत होते। गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून क्षारपड जमिनीचा प्रश्न, त्यावर दत्त पॅटर्नच्या माध्यमातून शोधलेले उपाय याची यशोगाथा मांडली। यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक डॉक्टर प्रशांत बोडके, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉक्टर श्रीमंत राठोड, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश सोनवणे, कोल्हापूरचे सहयोगी संशोधक संचालक डॉक्टर सुनील कराड, डॉक्टर मनोज माळी, डॉक्टर सचिन महाजन यांच्यासह मान्यवर दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते। हसूर येथे झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर प्रशांत बोडके, महालिंग पाटील, दिलीप माणगावे, सचिन सूर्यवंशी आदींनी मनोगते व्यक्त केली। या कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र फाटक, भैयासाहेब पाटील, सुरेश कांबळे, ऊस विकास अधिकारी एस पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले, गजानन चौगले, शंकर कांबळे, मलगोंडा पाटील, स्वप्नील चौगले, अभिजित पाटील, विजय पाटील, संजय पाटील, अलगोंडा पाटील, धनपाल शेडबाळे यांच्यासह विविध भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।